कर्नाटकातील उडुपी शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र कृष्ण मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर 13व्या शतकात संत माधवाचार्य यांनी स्थापन केलेले आहे. हे द्वैत वेदांत परंपरेचे प्रमुख केंद्र मानले जाते. हे आहे उडुपीतील श्री कृष्ण मठ. तर मित्रांनो, मलपेचा पॉइंट केला आणि भरपूर ऊन आहे. आता असं झालं की काल 2 दिवस होतो कुरुगला हिरवळ जंगलामध्ये आणि एवढ्या उन्हामध्ये पण ऊन असं जाणवलंच नाही तिकडे. तर आणि उलट झालं, इकडे आल्यानंतर ऊनच ऊन आहे भरपूर, म्हणजे असं नको नको वाटतंय. आणि आता तो पॉइंट करून आम्ही आलोय श्रीकृष्णा मठामध्ये. उडुपी श्रीकृष्णा मठ. इथे पार्किंगला गाडी लावतोय, 30 रुपये पार्किंगचे. मित्रांनो, अन्नब्रह्मा म्हणजे अन्नप्रसाद महाप्रसाद जे आहे ते इकडे दुपारचं असतं. आता दुपारचा टाईम झाला आहे, त्यामुळे आम्ही पहिले जरा अन्नप्रसाद घेतो आणि मग श्रीकृष्णाच्या दर्शनाला जातो. इथे शॉर्ट्स अलाउड नाही आहे, त्यामुळे बाहेर जाऊन लुंगी आणावी लागली, कारण गाडी पार्किंगमध्ये जरा लांब पार्क केली आहे. तर आता आपण जाऊया पहिले जेवायला आतमध्ये, कारण त्याशिवाय एंट्रीच नव्हती. चला. वे टू भोजन प्रसादा. मित्रांनो, इथे सेल्फ सर्विस आहे, आपल्या हाताने घ्यायचं. उडुपी श्रीकृष्ण मठाला अन्नब्रह्म म्हणून ओळखले जाते. येथे दररोज हजारो भाविकांना मोफत भोजन दिले जाते आणि ही सेवा अनेक शतकांपासून सुरू आहे. आणि असे म्हणले जाते की ज्यांचा नवस पूर्ण होतो ते पत्रावळी किंवा ताटात न घेता डायरेक्ट फरशीवरच जेवण घेतात. भात, रसम, सांबार आणि स्वीट चटणी असं सगळं आहे इकडे जेवायला. प्रसाद आहे देवाला मिळालेला, तो पण आम्हाला मिळाला आहे. आणि मित्रांनो, छान असं जेवलं आहे. खूप दिवसांनी असं मनासारखं जेवायला भेटलं आहे, कारण साऊथ इंडियन फूड मला खूप आवडतं. मोस्टली मंदिरात जे कार्यक्रम वगैरे असतात त्यावेळेस त्यांचं जेवण असतं. भात, रसम, सांबार, पायसम म्हणजे त्यांची जी खीर तर खूपच आवडते मला. परत त्यांचे जे चण्याची भाजी असेल, फरसबीची भाजी, सुरणची भाजी, खरंच खूप छान जेवण आज झालं आहे माझं पोटभर मस्त. आणि आता जेवण करून आम्ही दर्शनाला चाललो आहे. तर दर्शनाला आम्ही चाललो आहे, फिरून परत वरती चालू आहे. फक्त ही साईडची जेवणाची रांग आणि राईट साईडची दर्शनाची रांग. येथील सर्वात खास गोष्ट म्हणजे श्रीकृष्णाचे दर्शन समोरून न घेता मागील बाजूस असलेल्या कणकण किंडी नावाच्या खिडकीतून घेतले जाते. गर्दी तेवढी नाही आहे, पण एवढं फिरून फिरून दर्शन आहे. खालून वरती, वरतून खाली, शिर्डीच्या मंदिरात आल्यासारखं वाटायला लागले. या मंदिरात श्रीकृष्णाची मूर्ती ही बाळकृष्ण रूपात आहे.
इथून पुढे गेल्यावर खाली मंदिराच्या आवारात मोबाईल कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला इथून पुढे तुम्हाला दाखवता येणार नाही. मित्रांनो, दर्शन करून आलो. खरंच खूप छान श्रीकृष्णाची मूर्ती आहे. बघून एकदम प्रसन्न झालं आणि एक छोट्याशा खिडकीतून आपल्याला श्रीकृष्णाचे दर्शन घ्यायला मिळाले. मित्रांनो, तळ्यावर आतमध्ये जायला इकडे एंट्री नाही आहे. चारही साईडनी जाळ्या लावलेल्या आहेत. पहिले एंट्री मिळायची पण आता ती बंद केली आहे. खाली तुम्ही जाऊन एक चक्कर मारू शकत होते. एक मंदिर आहे आतमध्ये, तर आपण यांना विचारूया कसलं मंदिर आहे. मित्रांनो, जे मंदिर आहे ते स्वामीजींचं मंदिर आहे. इथे जे स्वामीजी जे होते पहिले त्यांचं मंदिर आहे. हे काम चालू आहे म्हणून हे सध्या बंद आहे. ते 3 लेनचे काहीतरी 2 लेन बनवतात बोलले तिथले सिक्युरिटी, त्यामुळे हे मंदिर सध्या बंद आहे. मंदिर नाही, तलाव. हा यांचा रथ, जेव्हा रथोत्सव असतो तेव्हा हा या असा मस्त भव्य असा रथ आहे. ह्याच्यामध्ये ते त्यांची मिरवणूक निघते मोठी. इथे एक रथ आहे. श्री गुरु मठ आहे इथे. बाजूला बाहेर आल्यावर आणि हे एक प्रवेशद्वार आहे. गीता मंदिर उडुपी, पण दुपार झाले असल्यामुळे मंदिर बंद झालं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओत तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. फायनली दर्शन करून आता आम्ही निघालोय. आता इथून आम्ही चाललोय मरवंतेला. मरवंते बीच, जे इथून 50 किलोमीटर आहे. तिथे जाऊन सनसेट करू. तर चला मित्रांनो, भेटूया मरवंते बीचला.